नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मी एका गंभीर आणि महत्वपूर्ण चर्चेला घेऊन आपल्या समोर आलो आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्या हातून निवडणूक आयोगाने काढून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळी विधानं करत चढलेली आहेत आणि त्या विधानांवर त्यांना सहानुभूती मिळेल असं वाटतंय. माझं उद्धव ठाकरेंना काही 10, 12, 15 प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं उद्धव ठाकरेंनी द्यावीत. म्हणजे तुम्हाला सहानुभूती वाटू द्यायची की नाही तुमच्या प्रती, याचा निर्णय महाराष्ट्रातल्या जनतेला घेता येईल, तुम्हालाही घेता येईल. आठवतंय उद्धव ठाकरे साहेब पालघरच्या साधूचं ते करुण हास्य? वाचवायला पोलीस आलेत असं समजून प्रचंड मार खाल्ल्यावर त्या साधूच्या चेहऱ्यावर एक हलकीशी हास्याची लकेर उमटली होती. आपल्या जगण्याविषयीची आशा निर्माण झाली होती. क्षणार्धात ती आशा संपली. त्याच पोलिसांनी त्या साधूला जमावाच्या हवाली करून टाकलं आणि त्या साधूचा मृत्यू झाला. उद्धव साहेब, त्या साधूच्या चेहऱ्यावरचं ते हास्य कायम राहिलं असतं तर महाराष्ट्राला तुमच्याविषयी सहानुभूती वाटली असती. आठवतंय उद्धव साहेब, नांदेडच्या साधूची झालेली हत्या? भलेही ती संपत्तीच्या वादावरून, चोरीच्या कारणावरून, अन्य कोणत्याही कारणावरून झाली असेल, पण आणखी एका साधूला लगेच जीव गमवावा लागला होता. उद्धव साहेब, आठवतंय 40गावच्या कीर्तनात तुमच्या पोलीस खात्याचा मस्तवाल पीआय नारदाच्या गादीवर बुटासकट गेला होता आणि कीर्तन बंद पाडलं होतं. विस्मरण खूप होतं म्हणून ते दृश्य दाखवतो, बघून घ्या. या दृश्याला बघितल्यावर उद्धव साहेब तुमच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी असं मराठी माणसांना वाटेल का? आठवतंय उद्धव साहेब, नवी मुंबईच्या MIDC मध्ये एक अतिभव्य सुंदर असं मंदिर उभं करण्यात आलं होतं. शंकराचं मंदिर उभं करण्यात आलं होतं. तिथे अनेक देवदेवतांची मंदिरं उभं केली होती. नवी मुंबईच्या परिसरात, वाशीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठीच पिकनिक स्पॉट झाला होता, भक्तीचा स्पॉट झाला होता. लोक तिथे मन रमवण्यासाठी जायचे, मन शांत करण्यासाठी जायचे. त्या मंदिराला आपल्याच MIDCच्या उद्योग मंत्र्यांनी, देसाई यांनी कसं उद्ध्वस्त करून टाकलं. बुलडोजर फिरवला त्या सगळ्या सौंदर्यावर, भक्तीवर. आठवतंय? तरीही तुमच्याविषयी आमच्या मनात सहानुभूती निर्माण व्हावी असं तुम्हाला वाटतंय? आठवतंय उद्धव साहेब, मनसुख हिरेंचं प्रेत जेव्हा खाडीत पडलं होतं, तुमच्याच एका अधिकाऱ्याला गाडी दिली. त्या गाडीत जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या. त्या जिलेटिनच्या कांड्यासहितची गाडी अंबानीच्या घराखाली उभी करण्यात आली. त्यावरून रणकंदन माजलं आणि उघड होण्याच्या भीतीनं त्या मनसुख हिरेंचा जीव तुमच्याच वाझे नावाच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. त्या मनसुख हिरेंचं मुंबईच्या खाडीत पडलेलं निश्चित प्रेत तुमच्याविषयी सहानुभूती आमच्या मनात निर्माण करून देईल उद्धव साहेब. आठवतंय उद्धव साहेब, तुमच्या एका मस्तवाल मंत्र्यानं अनंत करमुसे नावाच्या पोराला प्राणांतिक वेदना दिल्या होत्या. त्याची पाठ काळी निळी करून पडली होती. त्याच्या पाठीचा रंग तुम्हाला वाटतंय आमच्या मनात तुमच्याविषयी सहानुभूती निर्माण करू शकेल? आठवतंय उद्धव साहेब, ते कंगना राणावतचं वाक्य? आठवत नसेल तर ऐकवतो, ऐका. उद्धव ठाकरे, तुझे क्या लगता है कि तूने फिल्म माफिया के साथ मिलके मेरा घर तोड़ के मुझसे बहुत बड़ा बदला लिया है? आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. ये वक्त का पहिया है, याद रखना. हमेशा एक जैसा नहीं रहता. आज मेरा घर टूटा है, कल तेरा घमंड टूटेगा. ये वक्त का पहिया है, चलता रहता है, असं कंगना म्हणाली होती.
तुम्ही तिचं ऑफिस घर पाडलं आणि उखाड दिया अशी दरपोक्ती सामनामधून करून टाकली होती. आठवतंय? त्या कंगनाचं पाडलेलं घर, त्या कंगनाच्या मनात आलेले विचार तुमच्याविषयी सहानुभूती निर्माण करू देतील असं तुम्हाला वाटतंय? अहो, तुम्ही ज्याच्या जीवावर उडतायत आणि जो तुमच्या जीवावर मस्तवालपणा करत नको नको त्या गोष्टी बोलत फिरतोय, त्या संजय राऊतनी स्वप्ना पाटकर नावाच्या स्त्रीसोबत कसं वागलं होतं आठवतंय? आठवतोय तो फोन कॉल? आठवतोय स्वप्ना पाटकरचं घाबरून घाबरून जगणं? आठवतंय स्वप्ना पाटकरच्या लेकराच्या मनामध्ये असलेली सततची वाईट भावना? आठवतोय संजय राऊतांचे ते दरपोक्तीपूर्ण आणि घाणेरडे शब्द? एक बाई आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नाही, घाबरून घाबरून जगते. स्वप्ना पाटकराच्या यातनाला बघितल्यावरती तुमच्याविषयी आमच्या मनात सहानुभूती निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय? महाराष्ट्राच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होईल असं तुम्हाला वाटतंय? आठवतंय ती केतकी चितळे? शरद पवारांच्या वरती एक टिनपाट अभिनेत्री, तुमच्या भाषेत, माझ्या भाषेत टिनपाट नाही, एक जागरूक पोरगी शरद पवारांच्या विषयी दुसऱ्यांनी लिहिलेली कविता फेसबुकवर टाकते आणि फेसबुकवर टाकण्याची शिक्षा काय मिळावी तिला? तिची साडी ओढण्यापर्यंत तुमच्या पोलिसाची मजल जाते. महिनोन महिने तिला बाहेर निघू दिलं जात नाही. आठवतंय? त्या केतकी चितळेचा शाप तुम्हाला लागेल आणि ती सहानुभूती तुम्ही मिळवू शकाल. आठवतंय उद्धव साहेब, निखिल भांबरे नावाचा कोवळा पोरगा ओठाला दाबलं तर दूध निघेल, रक्त नाही, अशा कोवळ्या पोराला तुम्ही किती दिवस जेलमध्ये टाकलं होतं? आठवतंय? तरीही तुमच्याविषयी सहानुभूती आम्ही वाटून द्या. रिपब्लिक चॅनलच्या अर्णव गोस्वामीला तुमचा एन्काउंटर फेम वाझे उचलायला आला होता. इथून उचलायचं होतं की जगातून उचलायचं होतं माहित नाही, पण तुम्ही एका पत्रकाराच्या सोबत कसे वागलात हे सगळ्या पत्रकारांनी बघितलंय. ते विसरतात पत्रकार सगळे HMV झाल्यामुळं, पण आम्ही नाही विसरत, महाराष्ट्रातली जनता नाही विसरत. तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल आम्हाला. आठवतंय उद्धव साहेब? आठवतंय? एक एक वाक्य, एक एक घटना. भरल्या ताटावरून नारायण राणेंना उचलून नेलं होतं. आठवतंय? एका केंद्रीय मंत्र्यासोबत आपण असं वागाल तेव्हा तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल. दुसरा पत्रकार राहुल कुलकर्णी विसरून गेला असेल, त्याला झालेली अटक आणि आम्ही केलेला कांगावा. आता तुमच्या बाजूनी बोलायला सुरुवात केली आहे, पण आम्ही नाही विसरलो. राहुल कुलकर्णीला पहाटे पहाटे खोटी बातमी दाखवली याच्या आरोपावरून तुम्ही घेऊन गेला होतात, तुमचे पोलीस घेऊन गेले होते. आम्ही कसं विसरायचं उद्धव साहेब? तरीही तुमच्याविषयी सहानुभूती बाळगायची. वाधवान कुटुंबियाला आपण दिलेला VIP चा पास आठवतोय? आठवतोय? हे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. अहो, ज्या काळात सामान्य माणसाला घराबाहेर पडायची परवानगी नव्हती, एका भ्रष्टाचारात लिप्त झालेल्या परिवाराला तुमचा राज्याचा गृहसचिव परवानगी देत होता, तरीही तुमच्याविषयी आम्ही सहानुभूती बाळगायची उद्धव साहेब. लोकांना भरल्या ताटावरून उचलायचं, लोकांना अटक करायची, तरीही सहानुभूतीची अपेक्षा तुम्ही करत राहता. आठवतोय नवाब मलिक? ज्यानं लोकांची संपत्ती, अशा लोकांची संपत्ती विकत घेतली जे मुंबई बॉम्बस्फोटातले गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली आहे. आणि त्या नवाब मलिकाला तुमचा मंत्री म्हणून तुम्ही मिरवत होतात. सरकार जाईपर्यंत नवाब तुमचा मंत्री होता. कसं विसरायचं आम्ही? आणि तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल असं कसं तरी म्हणू द्यायचं. आठवतंय? नवाब मलिकांनी आरोप केले म्हणून तुम्ही कसे सुसाट सुटला होतात त्या एका अधिकाऱ्याच्या विरोधात. तो दलित आहे का मुसलमान आहे की अजून कोण आहे? त्याच्या बायकोच्या विषयात क्रांती रेडकर कशी आहे? कसं शक्य आहे? आम्ही त्याच्या आयुष्यात तुम्ही किती घुसला होतात हे बघणं. समीर वानखेडेचा चेहरा बघितला की तुमच्याविषयी सहानुभूती वाटणं बंद होतं. क्रांती रेडकरचा अस्वस्थ चेहरा बघितला की तुमच्याविषयी सहानुभूती वाटणं बंद होतं. उद्धव साहेब, आताही आठवतंय? राहुल शेवाळेच्या बायकोला इन्स्टावर, फेसबुकवर, ट्विटरवर त्रास देणारं कोण आहे? कामिनी शेवाळे सोबत नको नको त्या शब्दात संवाद निर्माण करणारं कोण आहे? त्या बाईचं जगणं अवघड करून टाकलंय. इतके वाईट तुम्ही वागत आलात, तरीही तुमच्याविषयी सहानुभूती वाटेल असं तुम्हाला वाटतंय?
विसरलात वाझे आणि देशमुखांनी केलेली बियर बारची वसुली? विसरलात देशमुखांची ती दरपोक्ती बाहेर पडाल तर काठीला तेल लावलंय म्हणलेली? आणि तरीही तुम्हाला वाटतंय तुमच्याविषयी सहानुभूती निर्माण होईल? परमवीर सिंगांनी लावलेले आरोप लक्षात असतील ना तुमच्या, उद्धव साहेब? अहो किती गोष्टी सांगाव्या. 2.5 वर्षात 2,500 प्रकरणं सांगता येतील. छोटी 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 प्रकरणं सांगता येतील. इतक्या गोष्टी घडल्या. माझ्या बापाच्या गळ्याला लावलेला चाकू विसरता येणार नाही, की माझ्यावर झालेल्या 27 केसेस विसरता येणार नाहीत. कशी सहानुभूती वाटायची उद्धव साहेब, कशी सहानुभूती वाटायची? तुमच्या सोबत जे घडतंय ते पेरलं, ते उगवलंय, एवढंच मला सांगायचंय. याबाबत तुमची भूमिका स्पष्ट कराल तर अधिक बरं होईल. मग महाराष्ट्र विचार करेल तुमच्याविषयी सहानुभूती ठेवायची की नाही याचा.